माहिती आहे की आपल्याकडे जवळजवळ 250 कोटी रुपये खर्च करून कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं. आज त्या बिल्डिंगला देखील मी भेट दिली, तिथला देखील मी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतोय की 15 ऑगस्ट पर्यंत इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन 750 विद्यार्थ्यांची जी ऍडमिशन झालेली आहे, ते 750 विद्यार्थी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन इमारतीत शिक्षण घ्यायला सुरुवात करतील. आणि एक 3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी असं सांगितलं होतं की या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि त्याचा प्रस्ताव ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे ज्याला AICTE म्हणतात, त्याच्याकडे प्रस्ताव गेलेला होता. आज ती मागणी समस्त कुणबी बांधवांची होती, परंतु रत्नागिरी जिल्ह्याची होती. त्याला AICTE मान्यता दिलेली आहे. आणि भविष्यामध्ये आपलं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा नावानं ओळखलं जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणबी समाजाची मागणी असेल किंवा अन्य समाजाची मागणी असेल, परंतु लोकनेते शामराव पेजे साहेबांनी एक वेगळा दर्जा राजकारणाला या रत्नागिरीमध्ये मिळवून दिलेला होता. एक पारदर्शक कुणबी समाजासाठी काम करणारा नेता, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता, अशा पद्धतीची त्यांची ख्याती होती. ते रत्नागिरीचे सुपुत्र होते. त्यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे देखील अतिशय जवळचे संबंध होते. यशवंतराव चव्हाण साहेबांचे देखील अतिशय जवळचे संबंध होते. आणि गेली कित्येक वर्षाची रत्नागिरीकरांची एक मागणी होती की त्यांचं नाव कुठच्या तरी एका वास्तूला दिलं जावं. आणि म्हणून हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना माझ्याच माध्यमातून झालेला होता आणि त्याला केंद्र शासनानं आज मान्यता दिलेली आहे.